नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। 8व्या वेतन आयोगाला अखेर शासनाची लवकरच मंजुरी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारने अखेर 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे। जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे। आयोगाच्या समितीची रचना आणि उद्दिष्टे। 8व्या वेतन आयोगासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे नेतृत्व न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। सदस्य पुलक घोष अर्धवेळ सदस्य आणि पंकज जैन सचिव यांचा समितीत समावेश आहे। मुख्य काम वेतन संरचनेचा विस्तृत अभ्यास करून भत्त्याचे पुनर्मूल्यांकन करणे, निवृत्ती वेतन व्यवस्थेत सुधारणा सुचवणे आणि प्रस्तावित बदलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तपासणे, अंमलबजावणीची वेळ आणि थकबाकी। सध्या चालू असलेला 7वा वेतन आयोग डिसेंबर 2025च्या अखेरीस संपणार आहे। लागू होण्याची अपेक्षा 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे। प्रत्यक्ष लाभ। प्रत्यक्ष वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या हातात येण्यासाठी 2027 पर्यंत वेळ लागू शकतो। थकबाकी। जानेवारी 2026 पासूनचा वाढीव वेतनाचा फरक थकबाकीच्या रूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। अपेक्षित वेतनवाढ। प्राथमिक अंदाजानुसार या आयोगामुळे वेतनात सुमारे 30 ते 34% वाढ होऊ शकते, जी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यामध्ये सुधारणा। वेतन आयोगाच्या संदर्भात फिटमेंट फॅक्टर हे वेतनवाढीचे प्रमाण ठरवणारे महत्त्वाचे घटक आहे। फिटमेंट फॅक्टरचा अंदाज। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। 8व्या वेतन आयोगात तज्ज्ञांनी हा फॅक्टर 2.86 पर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। भत्त्यामध्ये वाढ। केवळ बेसिक वेतनातच नाही तर विविध भत्त्यांमध्येही सुधारणा अपेक्षित आहे। यामध्ये घर भाडे भत्ता, HRA, प्रवास भत्ता, टीए आणि वैद्यकीय भत्ता, मेडिकल अलाउन्स याचा समावेश आहे। नवीन भत्ते। डिजिटल व तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चासाठी विशेष भत्ता लागू होण्याची शक्यता आहे, तर जुने किंवा अप्रासंगिक भत्ते रद्द केले जातील। निवृत्ती वेतन लाभ। निवृत्ती वेतनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचा संपूर्ण फायदा मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे। अर्थव्यवस्थेवर परिणाम। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडेल, मात्र कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या वेतनामुळे त्यांच्या क्रयशक्तीत वाढ होईल, ज्यामुळे बाजारातील मागणी वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। त्यामुळे हा निर्णय संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।